नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन सी आर टी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर बराच विचार केल्यानंतर इंग्लिशमधून घ्यावं का मराठीतून, तर आपण कॉम्बो म्हणजे इंग्लिश आणि मराठी असं दोन्ही करून जेणेकरून महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल या दृष्टीनं आपण एन सी आर टीची सिरीज चालू करतो. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण घेतो हिस्ट्री क्लास 6 चॅप्टर 1. व्हॉट काय, वेअर कुठे, हाव कसं आणि वेन म्हणजे कधी. काय, कुठे, कसं, कधी असे प्रश्न आपल्याला दररोज पडतच असतात. त्या प्रश्नांची उत्तरे सापडणे किंवा शोधणे म्हणजेच हिस्ट्रीचा अभ्यास करणे, इतिहासाचा अभ्यास करणे. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला असं पडेल की आपल्याला काय माहीत आहे, व्हॉट कॅन वी नो अबाउट द हिस्ट्री. मग तेव्हा ज्यावेळी हिस्ट्रीचा अभ्यास किंवा पास्टचा विचार करत असताना त्यावेळेचा जो माणूस होता, पीपल एट, व्हॉट पीपल एट म्हणजे काय खात असतील किंवा कोणत्या प्रकारचे क्लोथ किंवा कपडे ते ओर म्हणजे घालत असतील. हाऊस त्यांची घरं कशी असतील, कशा प्रकारच्या घरात ते राहत असतील. त्यांचं प्रोफेशन काय असेल, हर्डर म्हणजे गायचं गुरं राखणे किंवा हंटर ॲनिमल हंटिंग शिकार करणे, किंवा शेतकरी असेल, फार्मर असेल, काही कोणी व्यापारी असतील, कोणी रूलर असेल, किंग असेल, कोणी पंडित असेल, प्रिस्ट देवळातले पंडित असतील, किंवा तेव्हा त्या काळाची मुलं, लहान मुलं कुठल्या प्रकारचे गेम खेळत असतील. पबजी तर ऑब्व्हियसली नसणारच आहे. किंवा स्टोरीज कुठल्या प्रकारच्या असतील, नाटकं, प्लेज कशा प्रकारचे बघत असतील, गाणी कशी ऐकत असतील. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला पडले पाहिजे. मग सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला पडला पाहिजे की ॲक्च्युली ही जी इतिहासातली माणसं होती, आपले पूर्वज, ते नक्की कुठं राहत असतील. वेअर डिड पीपल लिव्ह. याचं ऑब्वियस आन्सर असं आहे की ऑन द बँक ऑफ रिव्हर. कारण तुम्हाला माहिती आहे की रिव्हर, नदी ही ग्रेट सोर्स ऑफ वॉटर, आणि ह्या नदी किनाऱ्यावर माणूस पहिल्यांदा राहायला लागला. मग त्याला अन्नाची गरज होती, फूड. मग हे फूड त्याला कुठून मिळणार? ऑब्व्हियसली वनस्पतींपासून. ते फॉरेस्टमध्ये असणार. वनस्पतीचे रूट, कंदमुळे ज्याला आपण म्हणतो, फळं फुलं हे खात राहिलं. आणि त्यानं एक स्वतःची एक टेक्निक, स्किल डेव्हलप केलं की अशा प्रकारचं अन्न, फूड गोळा करण्याचं त्याला गॅदरिंग म्हणायचं. आणि ते स्किल त्याला अवगत झाल्यामुळे त्याला स्किल्ड गॅदरिंग म्हणतात. मग सगळ्यात पहिला जे एव्हिडन्स आहे ते नर्मदा नदीच्या आसपास हे स्किल्ड गॅदरर सापडले. आणि त्याचं स्किल हे प्लांट किंवा वनस्पती पर्यंत मर्यादित न राहता त्यानं शिकार चालू केला, हंटिंग, प्राण्यांची शिकार. मग इथं आपल्याला नर्मदा नदी लोकेट करावं लागेल ह्या मॅपमध्ये. तर तुम्ही जर पाहिलं इथं, तर ही नर्मदा नदी आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला हे बघितलं पाहिजे की इथं विंध्य हिल आणि इथं सातपुरा हिल आहे. इथं हे सातपुरा हिल आणि याच्यामधून ही विंध्य हिल, नर्मदा नदी फ्लो होत आहे. ठीक आहे. तर इथं पहिल्यांदा एक्झिस्टन्स सापडलं स्किल गॅदररचं. आणि हे दोन्ही प्रकारचं स्किल गॅदर पण होतं आणि हंटिंग पण होतं. त्यामुळे कलेक्टिवली काय म्हणणार आपण, हंटर गॅदरर. हंटिंग पण करतायत आणि गॅदरिंग पण करतायत फूडचं. ठीक आहे. तर हे मॅपमध्ये तुम्ही इथं लोकेट करू शकता इथे. त्यानंतर मॅपमध्ये एक दुसरा भाग तुम्ही अवश्य पाहायला पाहिजे की हा जो नॉर्थ वेस्ट म्हणजे हा भाग आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दोन हिल्स दिसते, किरतार हिल आणि सुलेमान. ही काबूल रिव्हर आहे आणि ही इंदस रिव्हर. तर हा जो भाग आहे किरतार आणि सुलेमान हिल्स, याचं महत्त्व काय या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की सुलेमान आणि किरतार हिल्स का महत्त्वाचे आहेत. कारण या ठिकाणीच वुमन किंवा मेन, माणूस आणि स्त्रीने पहिल्यांदा काय केलं, क्रॉप ग्रो केले. क्रॉप म्हणजे धान्य ग्रो केले. कुठल्या प्रकारचे क्रॉप, तर व्हीट म्हणजे गहू आणि बाजरी, बार्ली, गहू आणि ज्वारी 8000 वर्षापूर्वी. आणि त्याचबरोबर त्यानं काय केलं की आत्ता पण आपण बघतो की बराच वर गुरंचारा राखण्याचं काम आपण करतो. तर शीप, गोट, कॅटल म्हणजे गाय किंवा बकरी असतील किंवा शेळी असतील, अशा राखण्याचं काम म्हणजे
रेअरिंग ॲनिमल असं म्हणतात. तर ते ॲनिमल रेअर करायला चालू केलं, त्यांना पाळण्याचं काम केलं. अजून एका गोष्टीकडे तुमचं लक्ष गेलं पाहिजे, ती म्हणजे हे विंध्य आहे. आणि या विंध्याच्या नॉर्थ पार्ट, हा पार्ट, आणि हा जर आपण बघितलं तर ह्याला आपण नॉर्थ ईस्ट म्हणू शकतो. हे गारो हिल्स. तर हे दोन्ही काय इम्पॉर्टंट आहे, कारण इथं पहिल्यांदा ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट झाली शेतीसाठी. आणि सर्वात प्रथम राईस, हे आत्तासुद्धा तुम्ही जर बघितलं तर या भागातच जास्त आपल्याला राईस आढळतो, राईसचं उत्पादन घेतलं. त्यामुळे हे दोन एरिया तुमच्यासाठी महत्त्वाचे. हा एरिया तर झालाच, जिथं गहू आणि ज्वारी आहे. पण हा एरिया जर तुम्ही बघितला तर तिथं राईस आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट आपण म्हणू शकतो. इथं आहे बघ, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट आणि राईस वॉज फर्स्ट ग्रोन नॉर्थ ऑफ विंध्या. त्या ठिकाणी नॉर्थ ऑफ विंध्याला हे केलं. दुसरी गोष्ट एक महत्त्वाची अशी आहे याच्यामध्ये, की आपण हा जो मॅप बघितला आहे, इथं तुम्ही जर बघितलं तर इथं इंडियन ओशन आहे, हा बे ऑफ बेंगाल आहे, आणि हे अरेबियन सी आहे. तर हा मॅप केवळ भारताचा नसून हा फिजिकल मॅप ऑफ सबकॉन्टिनेंट आहे. मग सबकॉन्टिनेंट म्हणजे काय, तर एका मोठ्या कॉन्टिनेंटचा छोटासा पार्ट. सबकॉन्टिनेंट याला का म्हणलं, कारण इट इज स्मॉलर दॅन कॉन्टिनेंट. आणि आपल्याला माहीत आहे की आपल्या शेजारचे जर साऊथ आशिया जर म्हणत असेल आपण, तर त्याच्यामध्ये भारत आलं, पाकिस्तान आलं, बांगलादेश आलं, नेपाळ आलं, भूटान, श्रीलंका असे देश आले, त्यांना एकत्रितरित्या साऊथ आशिया म्हणतात. त्यानंतर आपल्या नेबरिंग कंट्री कुठले आले, अफगाणिस्तान, इराण, चायना, म्यानमार. ठीक आहे. तर साऊथ आशिया हा आशियाचा एक भाग आहे, मग आशिया कॉन्टिनेंटचा एक भाग असल्यामुळे त्याला सबकॉन्टिनेंट म्हणतात. ठीक आहे, ओके. दुसरी गोष्ट अशी आहे की इंदस, इथे इंदस रिवर आहे आणि त्याच्या ह्या ट्रिब्युटरी तुम्ही बघितल्या, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज या ट्रिब्युटरी आहेत, त्याच्या शाखा आहेत. मग ह्याला महत्त्व का प्राप्त झालं, कारण 4700 वर्षापूर्वी जे अर्लिएस्ट सिटी आहे, सगळ्यात पहिला जी शहरं डेव्हलप झाली, फ्लोरिश झाली, ती या बँक परत झाली. नंतर त्याचं शिफ्टिंग गंगा नदीवर आली. इथं तुम्ही बघू शकता, सगळ्यात पहिल्यांदा फ्लोरिशमेंट इथं झाली या एरियात सगळ्या, इंदस आणि त्याच्या ट्रिब्युटरीज. परत हे शिफ्टिंग इथं गंगाला झालं. पण या दोघात फरक आहे, पहिल्यांदा शहरं जर इथं डेव्हलप झाली असली तरी हा जो गंगा आणि त्याच्या ट्रिब्युटरीचा पार्ट आहे, तिथं सगळ्यात पहिला लार्ज किंगडम सेटअप झालं, सगळ्यात मोठं राज्य तयार झालं, आणि त्याला म्हणतात मगधा, जे की बिहारमध्ये. इथं आपण साधारणपणे ते या ठिकाणी त्याचं लोकेशन आहे, इथं साधारणपणे मगधा, इथं साधारणपणे आसपास कुठेतरी त्याचं लोकेशन असेल. त्यानंतर आपण विचार करणार आहे ट्रॅव्हलर. जो ट्रॅव्हलर म्हणजे प्रवास करणारा, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर प्रवास करतो, पण त्याचं कारण काय असेल, कदाचित त्या जागेवर पूर आला असेल, किंवा दुष्काळ पडल्यानंतर पण माणूस एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातो असेल, किंवा दुसरी काही कारणं असेल. काही जण धार्मिक प्रचारासाठी, रिलिजियस टीचिंगसाठी जात असतात, काही जण कुठल्याही कारणासाठी जात असतात, काही जण व्यापारासाठी जात असतात, मर्चंट. पण फायनली एकच गोष्ट आहे याच्यामध्ये, की आयडिया शेअर करतात पीपल टू पीपल. एका व्यक्तीच्या कल्पना दुसऱ्या व्यक्तीला, म्हणजे आयडिया शेअरिंगसाठी महत्त्वाचं आहे. मग हे सगळे असे पर्वत किंवा माउंटेन म्हणा किंवा हिल्स, समुद्र पार करून हे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात होते. याचं कारण महत्त्वाचं होतं तर म्हणजे दुसऱ्याचं कल्चर, त्याचं ट्रॅडिशन जाणून घेणे, दुसऱ्यांचे कशा पद्धतीचे फूड खातात, अन्न खातात, कुठले म्युझिक ऐकतात, अशी सगळी माहिती गोळा करण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे नेम ऑफ द लँड. जसं आपण भारत, इंडिया असं म्हणतो, इंडिया आणि भारत हे दोन शब्द आपण भारतासाठी वापरतो. त्यातला इंडिया हा जो शब्द आहे तो इंदसपासून आलेला आहे, ह्या रिव्हरच्या नावापासून, ज्याला सिंधू असं म्हणतात संस्कृतमध्ये. तसंच इराण आणि ग्रीस हे जे लोक आहेत ते इथून तुम्ही जर पाहिलं तर ह्या नॉर्थ, हा जो एरिया वेस्ट, इथून आक्रमण झालेलं आहे इराण आणि ग्रीसचं. मग त्यांनी सुद्धा काय केलं की याला एक नाव पाडलं या भूमीला, ते म्हणजे इंडोज किंवा इंडोज
हिंदूज किंवा इंडोज. म्हणजे हे काय त्याचा अर्थ की लँड टू द ईस्ट ऑफ रिव्हर इंदस. इंदस रिव्हरच्या पूर्वेकडचा सर्व काही जागा किंवा काय असेल ती सगळी याच्यामध्ये. तसंच अजून एक नाव आहे भारता. भारतसुद्धा आपण असं म्हणतो, पण हे नाव ॲक्च्युली काही ग्रुप ऑफ पीपल म्हणजे काही माणसं एकत्र आली जी ती ट्राईब जमात होती भारतामुळे. याचा उल्लेख ऋग्वेदामध्ये पण आपल्याला सापडतो. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे की फाइंडिंग आवर पास्ट. म्हणजे आपला इतिहास नक्की काय, हे कसं शोधून काढणार किंवा त्याचा मार्ग काय. तर पहिला मार्ग आहे मॅन्युस्क्रिप्ट. मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे जे काही आपण हाताने लिहितो. हा शब्द ॲक्च्युली लॅटिन शब्द मॅनो म्हणजे हँड या शब्दापासून आलेला आहे. मग आता हे लिहित असताना लिहायचं कशावर. तर इथे तुम्हाला एक पान दिसत आहे, त्याच्यावर काही संस्कृतमध्ये लिहिलेलं दिसते. हा लिहिण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, पान वापरलं पाहिजे, झाडाचं पान. त्याला पाम लीफ असं म्हणतात. त्याला कट इन टू द पेजेस, पानामध्ये रूपांतर करून मग त्याचं एक बुक बनवलं पाहिजे. आणि अशा पद्धतीचे जे पानं आहेत झाडापासून बनलेले आहेत त्याला बर्च असं सुद्धा म्हणतात, जे की हिमालयात त्याचं उत्पादन होत असतं. पण हे इझिली डिस्ट्रॉयड होत, कारण त्याला कीड, इन्सेक्ट म्हणजे कीड लागू शकते किंवा इझिली ते कसेही डिस्ट्रॉयड होऊ शकतं. यातला दुसरा प्रकार आहे तो म्हणजे त्याला आपण इन्स्क्रिप्शन असं म्हणतो. इन्स्क्रिप्शन म्हणजे काय, तर रायटिंगच, लिहायचंच आहे, फक्त हार्ड सरफेसवर लिहायचं. जसं दगड, स्टोन असेल किंवा एक मेटल असेल कुठला पण, ठीक आहे, लोखंडी मेटल असेल, कसंही त्याच्यावर लिहायचं असतं. पण लिहित असताना आता इथं बघा एक एक्झाम्पल दिलेलं आहे की हे ओल्ड इन्स्क्रिप्शन आहे जे हार्ड सरफेसवर इथं लिहिलेलं आहे. मग हे लिहिलेलं आहे हे कुठलं आहे, तर हे कंधार जे आत्ता अफगाणिस्तानमध्ये, ज्याच्यावर अशोकाच्या ऑर्डर लिहिलेले आहेत. अशोका कोण आहे का हे पुढं आहे आपल्याला. पण हे लिहित असताना मग लिहायचं कसं, त्याच्यामध्ये लेटरचा साईन, काही सिम्बॉल असते किंवा काही ठिकाणी स्क्रिप्ट पण तयार होते. आणि लँग्वेज, हे दोन शब्द लक्षात घ्या. तर या ठिकाणी जे आहे ती दोन लँग्वेज आहेत, ग्रीक आणि अरेमिक अशा दोन लँग्वेज. मग लँग्वेज आणि स्क्रिप्टमध्ये काय फरक आहे बघा. ABCD असं जर लिहित असलो आपण तर ही झाली स्क्रिप्ट. आणि याच्यापासून जी लँग्वेज तयार होत्या, शब्द तयार होतील, वाक्य तयार होतील आणि एक लँग्वेज तयार होईल, बोलणी भाषा, त्याला आपण काय म्हणणार आहोत, तर लँग्वेज. ही स्क्रिप्ट झाली. तसं ब्राह्मणी पण एक स्क्रिप्ट आहे, ठीक आहे. तर हे इन्स्क्रिप्शन आणि ह्याच्यात लिहिलं काय जाते, तर वेगवेगळ्या गोष्टी लिहिल्या जातात, जसं रिलिजियस बिलीफ अँड प्रॅक्टिस, धार्मिक काही प्रथा असतील किंवा तुमची नाटकं किंवा कविता लिहिल्या जातील. मग भाषा कुठली असेल, तर संस्कृत असेल. काही वेळा लोकल भाषा जशी त्यावेळी प्राकृत होती, जशी आपली मराठी आहे, किंवा तमिळ भाषेत सुद्धा काही लिहिलेलं आहे. असं ओल्डेन्स किंवा राजा बरेच वेळ युद्ध जात होतं, तर ह्या युद्धाचा विजयसुद्धा त्या ठिकाणी लिहिला जात होता. मग असे जे ऑब्जेक्ट आहेत जे पास्टमध्ये आहेत, थिंग्स दॅट वेअर मेड युज्ड इन पास्ट, जे पास्टमध्ये बनवलेले आहेत इतिहासात, त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणारा जो व्यक्ती आहे त्याला आर्किओलॉजिस्ट असं म्हणतात. तो या सगळ्याचा अभ्यास करत असतो. काही आपल्याला स्टोन सापडतील, काही विटा सापडतील, काही पेंटिंग सापडेल, स्कल्पचर सापडेल, ते काय आपण काही शिल्पकला पण सापडतील. या सगळ्यांचा अभ्यास करतो. ऑर्नामेंट सापडतील, वेपन सापडतील, ठीक आहे. त्यानंतर बोन सापडतील, हाडं सापडतील. पण ऑब्जेक्ट्स दॅट आर मेड ऑफ हार्ड, आणि काही अशा हार्ड सरफेस जसं स्टोन, बोन असतील जे इम्पेरिशेबल असतात, असे जास्त काळ टिकतात, जे पण इझिली मिटवू शकत नाही. त्याच पद्धतीने हे आर्किओलॉजिस्ट अशा पॉटचा सुद्धा अभ्यास करत असतात. काही सिल्वर कॉईन असतील त्यांचा पण अभ्यास करत असतात. ह्या कॉईननुसार काय माहिती, अशा सगळ्या गोष्टी कलेक्ट करून त्याचा एक इतिहासाचा आढावा घेत असतात. तर आपल्या पुस्तकाच्या सुरुवातीला आपण बघितलं की आपला पास्ट नसून पास्ट येस प्रत्येक त्या ठिकाणी लागलेला आहे. याचा अर्थ काय, तर डिफरंट फॉर डिफरंट ग्रुप ऑफ पीपल. पास्ट म्हणजे इतिहास हा वेगवेगळ्या समूहासाठी वेगवेगळा इतिहास होता. जसं एक राजा आणि राणीसाठीचा इतिहास वेगळा असणार आहे, पण एक सामान्य शेतकरी असेल
त्याच्यासाठीचा इतिहास हा वेगळा असेल. तेच या पुढच्या पण याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाचा पार्ट आहे की आपण ह्या डेट्स आपल्यासाठी काय महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यातून काय इंडिकेशन होतं डेट्समधून. मग ह्या डेट्स घ्यायचे कशा, तर या ठिकाणी एक चार्ट आहे बघा. त्याच्यामध्ये असं म्हणलेलं की BC म्हणजे बिफोर क्रिस्ट, AD म्हणजे ॲनो डॉमिनी म्हणजे इन द इयर ऑफ लॉर्ड क्रिस्ट. क्रिस्ट ज्यावेळी जन्माला आले तेव्हापासूनचा पार्ट म्हणजे ॲनो डॉमिनी AD म्हटलं जातं. त्याच्या अगोदरचा पार्ट बिफोर क्रिस्ट म्हटलं जातं. बऱ्याच वेळा ह्या ADच्या ऐवजी आपण CE सुद्धा वापरतो, दॅट इज कॉमन इरा. याला सिंपल भाषेत समजून घ्यायचं असेल आपल्याला तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपल्याला की सपोज एक लाईन मी मारत आहे. या ठिकाणी मी जर 0 म्हणलं, ज्या ठिकाणी क्रिस्टचा जन्म झाला, क्रिस्ट, इथून सगळा पार्ट असणार आहे ॲनो डॉमिनी. याला कॉमन इरा सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. इथून आत्तापर्यंत आपण कुठपर्यंत आलो, 2021 पर्यंत. आणि हा इथून 0 पासूनचा निगेटिव्ह लाईनवरचा पार्ट आपण काय म्हणणार, बिफोर क्रिस्ट किंवा बिफोर कॉमन इरा सुद्धा म्हटलं जातं. आणि हा जर प्रेझेंट असेल तर हा सगळा पार्ट बिफोर प्रेझेंटमध्ये पण येऊ शकतो. बरं, असे वेगवेगळे सिम्बॉल आपण बिफोर क्रिस्ट, बिफोर कॉमन इरा, ADच्या ऐवजी CE सुद्धा वापरलं, कॉमन इरा सुद्धा म्हटलं जातं. तर असे सिम्बॉल तुम्हाला वापरले जाऊ शकतात. या ठिकाणी तुम्ही BCला बिफोर क्रिस्ट, ॲनो डॉमिनी म्हणजे ज्या ठिकाणी क्रिस्टचा जन्म झाला, बिफोर कॉमन इरा, बिफोर प्रेझेंट सुद्धा वापरू शकता. तसंच या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला लक्षात घेतली पाहिजे की इजिप्तमध्ये रोसेटा शहरामध्ये आपल्याला एक इन्स्क्रिप्शन सापडले. ते इन्स्क्रिप्शन इथं लिहिलं आहे. आता हे जे इन्स्क्रिप्शन असतं तुम्हाला इथं दिसत आहेत, काय सिम्बॉल दिसत आहेत, L फॉर लायन, हे ओळखावं लागतं, हे डेसिफर करावं लागतं. ॲक्च्युली क्रिप्टिक असतं, म्हणजे जे आपल्याला सहजावारी कळत नाही. त्याच्यामध्ये मला मागाशीच फरक सांगितला स्क्रिप्ट आणि लँग्वेजमधला. तर हे आपल्याला कळत नाही, पण ते डेसिफर करावं लागतं, म्हणजे त्याचा कोड ओळखावं लागतं कशाला काय. तर इजिप्तमधलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं L फॉर लायन आहे, तसंच एला बर्ड वापरलेला आहे, अशा लँग्वेज वापरल्यात. आणि त्याच्यामध्ये 2 लँग्वेज वापरलेले आहेत, 3 डिफरंट लँग्वेज वापरलेले आहेत स्क्रिप्टसाठी. एक ग्रीक आहे आणि 2 इजिप्शियन आहेत. जसं लायनसाठी L आहे, बर्डसाठी A आहे, अशा वेगवेगळ्या लँग्वेज आहेत. थँक्यू.